पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला झाला। गुरुद्वारामध्ये फिरत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे। आरोपी जसपाल सिंगला अटक करण्यात आली आहे। पंतप्रधानांसह मुख्यमंत्री फडणवीसांनी सुखबीर सिंह बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला झालाय। नांदेड साहिब गुरुद्वारात निहंग गटानं त्यांच्यावर शस्त्रानं हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। सुखबीर सिंग बादल पत्नी आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह गुरुद्वारामध्ये आले होते। गुरुद्वारात आल्यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका निहंगाने किरपानने त्यांच्या हातावर आणि खांद्यावर वार केला। यावेळी 4 निहंग तिथे उपस्थित होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बादल यांच्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून हल्लेखोराला बाजूला केलं। हल्लेखोर निहंगाला पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे। या हल्ल्याचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाहीये। या हल्ल्यामध्ये त्यांचा सुरक्षा रक्षक देखील जखमी असल्याची माहिती आहे। त्यांना नांदेड इथल्या यशोसाई नावाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जातंय। पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे। या हल्ल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली। या घटनेची तत्काळ चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले।